श्री स्वामी समर्थ. 14 ऑगस्ट 2026ला शुक्रवार आहे. श्रावण महिन्यातील हा पहिला शुक्रवार असणार आहे. श्रावण महिन्यामध्ये ज्याप्रमाणे सोमवार, मंगळवार हे महत्त्वाचे आहेत, त्याचप्रमाणे शुक्रवार सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत. श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी आपल्या मुलाबाळांसाठी आपण ज्योतीची पूजा करत असतो. ज्योतीची पूजा कशी करायची आहे? प्रत्येक आईने आपल्या मुलाबाळांच्या रक्षणासाठी आणि प्रगतीसाठी ही पूजा अवश्य करायची आहे. पूजेसाठी साहित्य काय काय लागणार आहे, मंत्र कोणता म्हणायचा आहे, नैवेद्य काय असणार आहे, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. श्रावण महिना म्हणजे सणवार, व्रतवैकल्य आणि देवपूजेचा अत्यंत पवित्र आणि शुभ महिना. श्रावण महिन्यामध्ये केली जाणारी ज्योतीची पूजा ही अनेक घरांमध्ये पूर्ण श्रद्धेने आणि निष्ठापूर्वक केली जाते. श्रावण महिन्यातील शुक्रवारी ही पूजा केली जाते. आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी, त्यांच्या सुखसमृद्धीसाठी, रक्षणासाठी आणि प्रगतीसाठी प्रत्येक आई ही ज्योती मातेची पूजा जी आहे तर ती करत असते. ज्योती ही कोण आहे? तर ज्योती ही लहान मुलांचे रक्षण करणारी देवी आहे. आता या पूजेसाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे? तर ज्योतीच्या पूजेसाठी आपल्याला हळद कुंकू जे आहे तर ते घ्यायचं आहे. त्यानंतर अक्षता घ्यायच्या आहेत. एक पाट किंवा चौरंग जो आहे तर तो घ्यायचा आहे. कापसाची वस्त्रमाळ घ्यायची आहे. त्यानंतर आघाडा, दुर्वा, फुले तर ही एकत्र करून त्याचा आपल्याला हार बनवायचा आहे. त्याचप्रमाणे रुईच्या पानांची माळ जी आहे तर ती घ्यायची आहे. तसेच अगरबत्ती, निरंजन आणि नैवेद्यामध्ये दूध साखर किंवा खडीसाखर किंवा चणे फुटाणे घ्यायचे आहेत. पानाचा विडा घ्यायचा आहे. श्रावणी शुक्रवारी आपण ही पूजा करत असतो, त्यामुळे कुलदेवीची आपल्याला ओटीसुद्धा भरायची आहे. त्यामुळे ओटीचे साहित्य जे आहे तर ते सुद्धा लागणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कणकेचे 5 किंवा 7 दिवे जे आहेत तर ते सुद्धा आपल्याला घ्यायचे आहेत. ही पूजा कशी करायची आहे? तर शुक्रवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे. त्यानंतर आपल्याला देवघरातील देवांची सर्वप्रथम पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर देवघराच्या बाजूलाच आपल्याला एक पाट किंवा चौरंग मांडायचा आहे. त्या पाटावरती आपल्याला एक स्वच्छ लाल किंवा पिवळे वस्त्र अंतरायचे आहे. त्यानंतर एका बाजूला थोड्याशा अक्षता ठेवून त्यावरती आपल्याला सर्वप्रथम दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे. दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे. किंवा आपण अगदी फुलांच्या पाकळ्यांवरती दिवा ठेवला किंवा एखाद्या प्लेटमध्ये ठेवला तरीसुद्धा चालेल. दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला आपल्याला हळदी कुंकू, अक्षता, फूल अर्पण करून दिव्याची पूजा करायची आहे. आणि यानंतर आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे. आपल्या कुलदेवतेचं, आपल्या इष्टदेवतेचं स्मरण करायचं आहे. आणि ज्योतीच्या चित्राची सुद्धा पूजा करायची आहे. ज्योतीचं जे चित्र आहे, प्रतिमा आहे तर ती आपल्याला त्या पाटावरती किंवा चौरंगावरती भिंतीला चिकटवून आपल्याला ती उभी करायची आहे. आणि या चित्रावरती आपल्याला थोडेसे पाणी शिंपडायचे आहे. त्यानंतर आपल्याला त्या चित्राला हळद कुंकू अर्पण करायचं आहे. वस्त्रमाळ जी आहे तर ती घालायची आहे. दुर्वा, आगाडा, फुले यांचा आपण जो तयार केलेला हार आहे तर तो घालायचा आहे. रुईच्या पानांची माळ घालायची आहे. आता यापैकी जर एखादं साहित्य नसेल, रुईच्या पानाची माळ नसेल तरी चालेल किंवा आपल्याला जर आघाडा मिळाला नाही तरीसुद्धा चालेल. ज्या ज्या वस्तू आपल्याला मिळणार आहेत तर त्या वस्तूंचा आपल्याला या पूजेमध्ये वापर करायचा आहे. एखादी वस्तू नसली तरी काहीही हरकत नाही. आपण आपल्या मुलांसाठी ही पूजा जी आहे तर ती करत असतो. तर ज्योतीच्या चित्राची जी पूजा आहे तर ती आपल्याला करून घ्यायची आहे. यानंतर आपल्याला पानाचा विडा जो आहे तर तो त्या ज्योतीच्या चित्रासमोर ठेवायचा आहे. तसेच आपल्याला अगरबत्ती, धूप लावायचा आहे आणि नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्यामध्ये खडीसाखर, चणे फुटाणे किंवा दूध साखर किंवा गोडाचा एखादा नैवेद्य आपल्याला ठेवायचा आहे. यानंतर आपल्याला हात जोडून आपल्या मुलांसाठी प्रार्थना करायची आहे. आता ही प्रार्थना जी आहे तर ती कशी करायची आहे? तर हे जिवती माते, आमच्या मुलांवर सदैव तुझी कृपादृष्टी राहू दे. त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख, समाधान आणि यश मिळू दे. त्यांच्या सर्व अडचणी तुझ्या कृपेने दूर होऊ दे. तर अशी प्रार्थना करायची आहे. त्याचप्रमाणे आपण एक मंत्र जो आहे तर तो सुद्धा म्हणू शकतो आणि तो मंत्र असा आहे: जरे जिवंतिके देवी, बालयुक्ते प्रमोदिनी, रक्षाव्रते महाशक्ती, पूर्ण कामे नमोस्तुते. मंत्र पुन्हा एकदा बघा: जरे जिवंतिके देवी, बालयुक्ते प्रमोदिनी, रक्षाव्रते महाशक्ती, पूर्ण कामे नमोस्तुते. तर हा मंत्रसुद्धा आपल्याला म्हणायचा आहे. आता या दिवशी आईने उपवास जो आहे तर तो सुद्धा करायचा आहे. उपवासाचे पदार्थ खाऊन किंवा अगदी निर्जला उपवाससुद्धा आपण आपल्या
मुलांसाठी करू शकतो. श्रावण महिन्यामध्ये जिवतीची पूजा करण्याची जी पद्धत आहे तर ती पारंपरिक पद्धत आहे. आपण आपल्या घराण्याच्या परंपरेनुसार ही पूजा जी आहे तर ती करू शकतो. यानंतर आपल्याला आपल्या कुलदेवतेची किंवा लक्ष्मी देवीची आरतीसुद्धा करायची आहे. आपल्या कुलदेवतेची आपल्याला ओटी जी आहे तर ती ओटी भरायची आहे. खणा नारळाने आपण ओटी भरू शकतो किंवा आपल्याला शक्य झालं तर अगदी आपण साडीने आणि खणाने सुद्धा आपल्या कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरू शकतो. आता यानंतर आपण जे कणकेचे 5 किंवा 7 दिवे घेतलेले आहेत तर हे दिवे आपण जी पूजा केलेली आहे तर त्या पूजेसमोर ठेवायचे आहेत. एका ताटामध्ये आपण हे दिवे घेऊ शकतो आणि ते आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत. त्यानंतर आपल्या मुलांना पाटावरती बसवायचं आहे. त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे आणि या दिव्यांनी त्यांना ओवाळायचं आहे. आता आपली जी मुले आहेत तर ती जर परगावी असतील तर मग आपण ही पूजा करावी का? मुले जरी काही कामानिमित्त किंवा शिक्षणानिमित्त बाहेरगावी असतील तरीसुद्धा आपण ही पूजा करू शकतो. आपल्याला या दिव्यांनी चारही दिशांना ओवाळायचं आहे. जेणेकरून आपण जे औक्षण करत आहोत तर आपल्या मुलांचे हे औक्षण जे आहे तर ते होईल. म्हणून मुले बाहेर असतील तर आपल्याला चारही दिशांना या कणकेच्या 5 किंवा 7 दिव्यांनी ओवाळायचे आहे. आता मूल जर आपल्याजवळ असेल तर आपल्या मुलाला चणे फुटाणे जे आहेत तर ते प्रसाद म्हणून द्यायचे आहेत. मुलांच्या भवितव्यासाठी सौख्यासाठी आपल्याला आवर्जून प्रार्थना जी आहे तर ती करायची आहे. दिवे जे आहेत तर ते अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचे काम करतात आणि आपली मुले ही वंशाचा दिवा आपण मानत असतो. त्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यातील अज्ञान दुःख दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरावा यासाठी आपण दिव्यांनी मुलांना ओवाळत असतो. आजची मुले ही भविष्यातील उत्तम नागरिक असतात. त्यामुळे धर्मशास्त्राने सांगितलेला हा एक विधी आहे आणि दिव्यातील देवतत्वाचे पूजन झाल्यामुळे त्यातील दैवत्व कार्यरत होऊन ते वर्षभर जागृत राहते आणि आपल्या मुलांना दीपदेवतेचे आशीर्वाद हे प्राप्त होत असतात. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही जिवतीची पूजा जी आहे तर ती केली जाते. जिवतीचा जो कागद मिळतो, जे चित्र मिळते तर त्या चित्रामध्ये नरसिंहदेव, कृष्ण, त्याचप्रमाणे मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा व जिवंतिका आणि खालच्या बाजूला बुध व बृहस्पती असतात आणि याच क्रमाने आपल्याला यांची पूजा जी आहे तर ती करायची आहे. नरसिंह जे आहेत तर ते भगवान विष्णूंचे 4थै अवतार आहेत. ते आपल्या भक्त प्रल्हादासाठी प्रकट झाले होते आणि हिरण्यकश्यपापासून प्रल्हादाचे रक्षण केले होते. यानंतर कालियामर्दन करणारा कृष्ण आहे. तर आपल्याला या कृष्णाची सुद्धा चित्रामध्ये पूजा जी आहे तर ती करायची आहे. त्याचप्रमाणे जरा आणि जिवंतिका आहेत. आता जरा आणि जिवंतिका ज्या आहेत तर त्या आपल्या मुलांचे रक्षण करणाऱ्या देवी आहेत. त्यामुळे आपल्याला त्यांची सुद्धा या चित्रामध्ये पूजा जी आहे तर ती करायची असते आणि त्या चित्रामध्ये शेवटी येतात ते म्हणजे बुध आणि बृहस्पती. बुध हा हत्तीवरती असून हाती अंकुश धारण केलेला आहे तर बृहस्पती हा वाघावर बसलेला असून हातामध्ये चाबूक आहे. बुधाच्या प्रभावाने आपल्या मुलांना अलौकिक बुद्धिमत्ता, आकर्षक व्यक्तिमत्व हे प्राप्त होत असते आणि बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती, आध्यात्मिक उन्नती होत असते. आपल्या मुलांची विवेकबुद्धी जी आहे तर ती जागृत होत असते. तर म्हणून हा जो जिवतीचा कागद आहे तर याला श्रावणामध्ये खूप महत्त्व आहे आणि श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी आपण ही जिवतीची पूजा जी आहे तर ती करत असतो. आता जर आपल्याला सुतक असेल, मासिक धर्म असेल तर ज्या शुक्रवारी आपल्याला अडचण आहे तर तेवढ्या शुक्रवारी आपल्याला ही पूजा जी आहे तर ती स्किप करायची आहे.